शिर्डीस ज्याचे लागतील पाय टळतील अपाय सर्व याचे या उक्तीप्रमाणे साई दर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी लाखोच्या संख्येनं भाविक शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आपण ही लगबग बघू शकता। दर्शन रांगेतील भाविक जे आहेत ते साई नामाचा जयघोष करत साईबाबांच्या दर्शनासाठी साई मंदिराकडे जात आहेत आणि हीच दर्शन बारी जी आहे ती आता भाविकांच्या गर्दीने हाऊसफुल झालेली आहे। जवळपास 2 ते 3 किलोमीटर पर्यंत ही दर्शन बारी जी आहे ती जाऊन पोहोचलेली आहे। साईबाबा संस्थानच्या वतीनं भाविकांना नवीन वर्षामध्ये सुलभ दर्शन मिळावं यासाठी सर्व उपाययोजना ज्या आहेत त्या साईबाबा संस्थानकडून करण्यात आलेल्या आहेत आणि साई मंदिर रात्रभर खुलं असल्यानं लाखोच्या संख्येनं भाविक साईचरणी नतमस्तक झालेले आहेत। खरं तर नवीन वर्षाचा नवीन संकल्प करण्यासाठी आणि साईबाबांना साकडं घालण्यासाठी सुख समृद्धीची कामना करण्यासाठी असंख्य भाविक दरवर्षी साई दर्शनानं आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करत असतात आणि त्याचा प्रत्यय जो आहे तो वेळोवेळी दिसून येतोय। ख्रिसमसच्या सुट्ट्या असतील किंवा नवीन वर्षाचं स्वागत असेल अगदी जल्लोषात साई भक्तांनी केलेलं आहे आणि मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते आता साईचरणी नतमस्तक होत आहेत। साईबाबा संस्थानं देखील नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई त्यासोबत फुलांची सजावट केलेली आहे आणि अत्यंत उत्साही वातावरणामध्ये भाविकांना दर्शन मिळत आहे। भाविकांची खरं तर एक आस जी आहे भाविकांच्या मनामध्ये की साईबाबांचं दर्शन मिळावं आणि त्याच पार्श्वभूमीवर भाविक जे आहेत पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी करताना चित्र शिर्डीमध्ये दिसून येते। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।